नमस्कार, माझं नाव दीपा गवई आणि मी तुम्हाला एक ॲड करून दाखवत आहे. काय सांगू काय सांगू अगं, तुला माहीतच नाही. शेजारच्या गावी तिथं माहिती आहे का, एक कुटुंब राहायला आलेलं आहे. काय बोलतेस तू? हो ग. पण माहिती आहे का, त्या घरामध्ये वर्षानुवर्ष कोणीच राहत नाही आहे. तिथं बोलतात भूतं राहतात. काय? भूतं राहतात? अगं बाई, मग आता कसं ग? अगं, नवीन कुटुंब आलेलं आहे आणि मुंबईहून आलेलं आहे. त्या लोकांना कशाला या गोष्टीचा रस राहतो? ते विश्वास तरी ठेवतात का ग? कसं ग बाई? मला तर भीतीच वाटत आहे ग बाई आता. कसं करणार ग ते लोक आता? त्यांना जर कळलं आणि त्यांनी विश्वास जर नाही ठेवला तर बापरे! मला तर खाम जाम भीती वाटत आहे. मी तर त्या रस्त्याने पण जात नाही बाबा. आणि ते लोक तिथं राहायला आले, खरंच राहायला आले. देवा देवा, तू त्याला पाव रे बाबा, त्यांची रक्षा कर रे बाबा, त्यांची रक्षा कर रे बाबा. तुला सांगू, त्या दिवशी काय झाले होते? अहो, एक असाच गेला होता, गाय चालत गेला होता. गाय वस्त्र त्याच्याकडे होते भरपूर. तो तिथं गेला आणि त्या गोठ्यावरती सगळे लोक ते तिथं गाय चालत तिथं गेलेले होते. माहिती आहे का, तो न त्याला भूल पडली तिथं जाऊन. त्याला कळलंच नाही की मी कुठं जात आहे. आणि माहिती आहे का तुला काय झालं? काय झालं ग? अशी का सांगतेस? बरोबर सांग ना व्यवस्थित. अगं, त्याला तिथं डायरेक्ट काय? असं काय? अगं, त्याला भुताने मारलं. हो. तू बघितलं होतंस का? अगं नाही ग, गावातले लोक चर्चा करतात ना, म्हणून मी फक्त ऐकते. इथली गोष्ट मी तिथं सांगत नाही ग बरं बाई. माझी सवयच नाही आहे ती. पण तुला म्हणून सांगते. अगं, तू माझ्या जवळची ना, मग तुला प्रत्येक गोष्ट नाही कळायला म्हणून तुला सांगते. त्या रस्त्याने जाऊ नको बरं. तिथं ते शेजारी लोक आले, ते बोलवतील तुला, पण तिथं अजिबात जायचं नाही. आणि हो, हे पण सांग, मी सांगितलं ते कोणाला सांगू नको.